नमस्कार मित्रांनो, हा दुपारच्या रखरखत्या उन्हामध्ये डोंगरातून सफर करीत आहे. म्हणलं चला बरेच दिवस डोंगरात फिरलेलो नाही, आज डोंगरात फिरायला गेलं पाहिजे. आता काही मित्र म्हणतील काहीतरीच बोलतोय सांगतोय, तर पूर्ण डोंगर दऱ्या खोऱ्या तुम्हाला दाखवणार आहे. हे पहा, समोर डोंगर आहे. ह्या इकडं सुद्धा हे पहा, रान वाळलेलं आहे सध्या. हे पहा डोंगर, ह्या इकडं सुद्धा हे पहा डोंगर, डोंगराचा परिसर पहा. अशा पद्धतीनं महिन्यातून 2 महिन्यातून डोंगराला येत असतो. आणि वेळ लवकर जर मिळाला कामातून तर थोडं लवकर येत असतो. हे पहा, माझं सुद्धा मी फोटो दाखवत आहे. पहा, प्रत्यक्ष पहा. हे पहा, अगदी रखरखत्या उन्हामध्ये हे पहा आहे की नाही. म्हणजे जे ओरिजिनल आहे ते दाखवायचं काम चालू असतं. शक्यतो जेवढं ओरिजिनल दाखवता येईल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न. मग माझे काही गाण्याचे व्हिडिओ असतात, बासरीवरचे असतात, कॉमेडी असतात, किंवा इतर असे फार वेगवेगळे व्हिडिओ शूटिंग वेगवेगळ्या प्रकारची काढत असतो आणि जीवाची करमणूक करत असतो. आता पहा, आता रस्त्यानं मी हे पहा रान वाळलेलं आहे सध्या. हे पहा, अशा पद्धतीचं हे रानातील एक आनंदाचा भाग म्हणून. रान हिरवा असो, वाळलेलं गवत असो, वाळलेले झाडं झुडपं असोत, पण एक आनंदाचा विषय म्हणून मी, आणि शरीराला सवय असली पाहिजे, हे फार महत्त्वाचं आहे. एक प्रकारचा व्यायामसुद्धा होतो आणि मनाचा विरंगुळासुद्धा होतो आणि त्यातून आनंदसुद्धा मिळत असतो. हे पहा, आता इथं थोडं सावलीत आलेलं आहे. हे पहा, अशा पद्धतीनं हे पहा झाडं झुडपं. इकडे पुन्हा कॅमेरा फिरवित आहे. सगळीकडे डोंगर दिसत आहे. हे पहा, अशा पद्धतीचं आमचं काम असतं. हे पहा, पुन्हा आता रस्त्यानं चालेल. हे पहा, तर शूटिंग भरपूर मोठी झालेली असते, तर ती बंद करतोय.